नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, बातमी काय आहे ते बघूया। केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 21वा हप्ता जाहीर केला आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 26 सप्टेंबर रोजी पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या 3 राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2000 रुपये हस्तांतरित केलेले आहे। या राज्यामध्ये नुकताच आलेला पूर आणि भूस्खलनामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी ही रक्कम वेळेआधीच जमा करण्यात आली आहे। पण दुसरीकडे महाराष्ट्रातही पावसाने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे। यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना कधी लाभ मिळणार आहे आणि पीएम किसानचा हप्ता कधी येणार आहे ते बघूया। शेतकरी मित्रांनो, यापूर्वी 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जाहीर करण्यात आला होता। त्यात 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 20,500 कोटी रुपये जमा झाले होते। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी मिळणार पीएम किसानचा 21वा हप्ता? सर्वात महत्त्वाचा मुद्दा। देशातील इतर राज्यातील शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील लाखो शेतकरीही 21व्या हप्त्याची प्रतीक्षेत आहेत। उपलब्ध माहितीनुसार महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ ऑक्टोबर 2025 च्या मध्यात मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबरच्या 15 ते 16 तारखेच्या दरम्यान हा 2000 रुपये पीएम किसानचे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही घोषणा राज्यातील शेतकरी कुटुंबासाठी विशेषतः सणासुदीच्या तोंडावर मोठा दिलासा देणारा आहे। लाभार्थी संख्या, शेतकरी मित्रांनो, आता लाभार्थी संख्या महाराष्ट्रातील किती आहे ते बघूया। महाराष्ट्रात सुमारे 1.5 कोटी शेतकरी कुटुंबे या योजनेचा लाभार्थी आहेत। यंदा पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे अनोतात नुकसान झाल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत। पीएम किसानचा या हप्त्यामुळे त्यांना पेरणी, खते आणि सणासुदीच्या खर्चांसाठी मोठी मदत होईल। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो। आणि शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।